बोथ कॅप्टन्स प्लीज अटेन्शन. तुमच्यासाठी ही कॉलिंग आहे की आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जिथे MV टायगर्स या संघाचा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचलाय रायझिंग स्टार 3964 याची नोंद घ्या, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सौरभ सर, ही स्पर्धा या स्पर्धेमध्ये आपण शिरकत करतोय जिथे आपण पाहिलं ना तर आता मात्र MV टायगर्स हा संघ जो आहे तो क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर पहा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आघाडीला आलेले 2 फलंदाज स्ट्राईक एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. चला इथे आमचे टायमर देखील लावला जाईल. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं हाताळायची आहेत. स्ट्राईक एंड वरती महादेव एक महत्वाचा खेळाडू शेडगेवाडीला बिलॉंग करतो. पहिलाच बॉल. हो यावेळी पहा पहिल्याच बॉल वरती इनसाइड आउटचा फटका डीपिश लॉंग ऑफ वरती मिळवलेला हा पहिला ब्रेक थ्रू, पहिला मासा गळाला. बिग फिश ऑन द बिग बास्केट, बॅक टू द पवेलियन. महादेव शेडगे. बॅट मधून सर्वप्रथम हलकसा शफल झाले, तदनंतर मागचा पाय वाकवला, हलकसा फ्लिक केला आणि बॉल जाऊन सरळ विसावला. जमिनीला गुदगुल्या करत फाईन लेग रिझन मध्ये या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. मिथुनच्या बॅट मधून हा चौकार आलाय. नक्कीच मिथुनच्या बॅट मधून चौकार आलाय. स्कोर कार्ड वरती 4 धावा, 1 फलंदाज बाद. सखाराम गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक ओव्हर द विकेटने. हो यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून येईल, प्रोडक्शन देईल का नाही पहा. क्षेत्ररक्षणाची छप्पळाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे, कंप्लीट केली गेली आहे. ती 1 रन 5 धावेवरती धावसंख्या पाहायला मिळाली आहे. सौरभ सर, नक्कीच जर विचार करायला गेला तर मिथुनचा विचार करायला गेला तर रत्नागिरी पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. नंतर गोलंदाज आपण पाहत आहे सखारामचा जर विचार करायला गेला 40+ ऑन साइडला आडवा बाटणं हा स्ट्रोक केलाय. फटका चांगला आहे, फटका दमदार आहे, फटका दर्जेदार आहे. 32 प्रीमियर लीग 2024चा हा शानदार, रुबाबदार, दर्जेदार, धमाकेदार क्रिटिकल षटकार. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल हाताळला होता. तदनंतर स्वॅग मध्ये एक चॉप करण्याचा प्रयत्न, खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना तर चाबूक ओढावा ना अशा पद्धतीने इथे पठ्ठ्याने बॉल ओढून टाकलाय, डिस्पॅच केलाय आउट ऑफ द पार्क. पुढचा बॉल सखाराम पुन्हा एकदा निघालेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरून ओव्हर द विकेटने. हो यावेळी पहा पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कलच्या बाहेर थोडंसं लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहे, ते थोडेसे वाईडिश आहेत. कंप्लीट केली गेली आहे ती 1 रन. स्कोर कार्ड कडे जर नजर वळवली तर 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. मिथुन आणि त्यांच्या साथीला मात्र असलेले गणेश
गणेश यांनी मात्र आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. एक चौकार एक षटकार नक्कीच आलाय, मात्र पुन्हा एकदा सखाराम निघतील आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरून. पहा निघालेत. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस, डॉट बॉल. अगदी विचार करायला गेला तर शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडला त्यानंतर थोडीशी हरकत केली, थोडंसं वळण घेतलं, त्यानंतर सरळ जाऊन विसवला. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा शेवटचा बॉल आला डॉट. षटक क्रमांक संपलाय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या. डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये एका गाड्याच्या नुकसानात टीम MV टायगर्स हा संघ आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना. आणि रायझिंग स्टार 39x4 हा संघ तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गाड्याच्या नुकसानात 12 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. येस 12 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाले. 12 रन्स ऑन द बोर्ड स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळाले. बोथ बॅटर्समध्ये जी चाललेली चर्चा आहे ना, विशेष करून ओम साई MTC यांच्याकडे आम्ही नजरा वळवल्या गेल्या आहेत. संपूर्ण अक्षय म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम आणि सागर फराडे यांची ही संपूर्ण टीम आपण चर्चा करतोय ना. ओम साई MTC येणाऱ्या काळामध्ये हा जो ब्रॉडकास्टिंग पार्टनर आहे ना, तो त्या क्षणावरती पोहोचेल. त्यांनी मात्र केलेली मेहनत आपल्याला पाहायला मिळते. जिथे पहा प्रत्येक खेळाडूचा फेस आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. आता मात्र आपण स्ट्राईक एंडवरती बॅटर पाहणार आहोत, ज्या फलंदाजाने 2 बॉलच्या पाठीमागे 7 धावा. नाव आहे गणेश. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती छोटासा खेळाडू, नाव आहे उत्तम. बा टीव्ही स्क्रीनवरती उत्तमला आपल्याला पाहायला मिळालाय. कम्मालीचा हा नॉक पाहायला मिळाला इथून पुढे उत्तम यांचा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून ओव्हर द विकेटने गणेश साडे. पहिलाच बॉल. लेट्स प्ले. हो यावेळी पहा बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळालाय. कमबॅक केला गेलाय. उत्तम या नावाची चर्चा कार रंगवली गेली आहे. संघनायक आहे लिडिंग फ्रॉम फ्रंट. हो या ठिकाणी लिडिंग फ्रॉम फ्रंट करण्यासाठी आले, जिथे ओव्हर द विकेटने बॉल हाताळलाय. तदनंतर मात्र चर्चा रंगवली जाईल. हो यावेळी स्विंग आणि मिस. अरे क्यू पडे हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में. उत्तम हे नाव समोर आलंय. क्या बात आहे, क्या बात आहे. पहिला बॉल पुढे टाकला, त्यानंतर समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता. बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडूला गादर केला. पहिला बॉल आला डॉट आणि दुसरा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघत असताना विसावला विकेट किपरच्या हातामध्ये सलगचा हा दुसरा डॉट आलाय. पहा टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय उत्तम यांच्याकडे गोलंदाजीचा स्टान्स पहा. तदनंतर मात्र पुढचा बॉल. हो यावेळी ऑन साईडला डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन दिले गेले. क्षेत्ररक्षक आहे फील्ड करतील. नक्कीच आम्ही चर्चा करतोय ओम साई MTC यांची क्लीन क्लिअरिटी नेटकं कार्यक्रम करायचा असेल ना, तर ओम साई MTC या ब्रॉडकास्टिंगला तुम्ही नक्कीच भेट द्या. तुम्ही पाहता टीव्ही स्क्रीनवरती उत्तम या गोलंदाजाला पहा. हा व्ह्यू त्यांच्या पाठीवरती असलेलं जे टी शर्टचं नाव देखील आपल्याला पाहायला मिळालं आहे. विशाल भाऊ नायकवडी आणि महेशजी चोरमारे सर हे संघनायक आहेत. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. कॅच ऑफ द डे. व्हाट अ कॅच, फॅब्युलस कॅच, इनक्रेडिबल कॅच. मैदानाच्या आतमध्ये आउटस्टँडिंग पाहायला मिळालंय. जिथे दुधारी तलवार काढली गेली होती, मॅनामधून तलवार बाहेर काढली, ती मात्र उलटी चालवण्याचा प्रयत्न. ज्या ज्यावेळी उलटी तलवार होते ना, त्यावेळी घात होतो. तो घात मैदानाच्या आतमध्ये झाला आणि फलंदाज बाद झाला. येऊ द्या डीजे. फटका खेळायचा आणि त्या फटका खेळायच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाल्या. विचार केला दुहेरी हाती तलवार चालवायचा प्रयत्न केला. शॉट थर्ड मध्ये फिल्डर होते. पहिल्या अटेम्प्टला झेल ड्रॉप झाला, त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्टला इथे झेल कॅरी करत असताना बॅटर आउट झाला होता. तर नक्कीच शैलेश सर आपण चर्चा करत होतो ओमसाई MTClive.in या वाहिनीच्या माध्यमातून. क्वालिटी विथ क्लिअरिटी हे यांचं प्रीत वाक्य आणि त्या प्रीत वाक्यावरती सातत्यानं काम करत असताना आपण ओमसाई MTClive.in या वाहिनीला पाहतोय. अगदी घराघरात भारताच्या कानाकोपऱ्यात आणि 7 समुद्रा पार नेऊन ठेवण्याचं काम ही स्पर्धा आपण पाहत आहे ओमसाई MTClive.in पाहत आहे. नक्कीच 198 देशांपर्यंत ब्रॉडकास्टिंग केली जाते. जिथे आपण पाहिलं ना, आता 210 संघ 10 देश आहेत आणि 210 देशांमध्ये काही देशांमध्ये जवळजवळ 12 देशांमध्ये ही बंदी आहे. आणि आता मात्र चर्चा होते. उत्तम आले डावखुरे हाताचे फलंदाज. आमच्यापर्यंत फलंदाजाचं नाव पोहोचेल. चला थोडंसं फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचू द्या. निलेश हे नाव आलंय. निलेश
डावखुऱ्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीव्ही स्क्रीनवरती ज्या गोलंदाजाला तुम्ही पाहताय ना, लीडिंग फ्रॉम फ्रंट निलेश या नावाचा बोलवाला, माफ करा उत्तम, मात्र टीव्ही स्क्रीनवरती पहा हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये एक वेगळा स्टान्स राहिला त्यांचा. जर पाहिलं तर गाईडलाईन घेत असताना डावी एष्टी थोडीशी दाखवण्याचा प्रयत्न राहिलाय, एक औपचारिकता पाहायला मिळेल. पहिलाच बॉल, त्यानंतर मात्र ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील का? यस, इट इज कम्प्लीट केली गेली आहे. नक्कीच कशा पद्धतीने पाहताय सर? नक्कीच विचार करायला गेलं तर आगळा वेगळा स्टान्स त्यांचा देखील आपण पाहिला, पुढात टाकला, त्यानंतर विशेपमध्ये फटका खेळायचा प्रयत्न होता. वाडिश लॉंगॉनला देखील फिल्डर होते, दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला गॅदर केला, थ्रोफेकी केली आणि पुन्हा एकदा धाव मिळाली. नक्कीच आपण पाहूया पुढचा बॉल. उत्तम गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गणेश साडे. गणेश राईट हँड बॅटर ओव्हर द विकेटने. हो, यावेळी पहा फुलर लेनचा बॉल, लॉलीपॉप डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यावरती प्रहार करता आला नाहीये. एक धाव नक्कीच घेतली गेली आहे. फ्लाइट हेड डिलिव्हरी पाहायला मिळाली, जिथे वेग कमी केला होता, स्लोअर पद्धतीचा फुलर लेनचा हा बॉल पाहायला मिळाला. एक धाव नक्कीच मिळाली आहे. नक्कीच गतीमध्ये परिवर्तन केलं. मॅच फार चांगली आहे, मॅच भरपूर चांगले आहे. एका बाजूला आपण संघ पाहत आहे MV टायगरचा संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना, त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहे रायझिंग स्टार 3964 हा संघ. पण पाहत आहे भरपूर चांगले मॅच. षटक क्रमांक दुसरा देखील संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात, त्या तब्बल 15 अंकावरती. नक्कीच 2 षटकांचा खेळ समाप्तीच्या दिशेने आहे. आपण टीव्ही स्क्रीनवरती एक जबरदस्त असा खेळाडूला पाहतोय, ज्याचा नजर पाहायला मिळाली ना, त्याची क्लीन क्लिअरिटी, डोळ्यावरचा गॉगल आणि शरीराची देहबोली बरंच काही सांगून जाते. पहा खेळाडू, या खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचल तर फार बरं होईल. नाव आहे प्रवीण रसल. पहा रसल आहे हा टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. रसल आज मात्र एक वेगळी स्टाईल पाहायला मिळाली, एक जबरदस्त पर्सनॅलिटी मैदानाच्या आतमध्ये रसलची पाहायला मिळाली आहे आणि कॅमेरावर देखील तेवढ्याच तत्परतेने पाहायला मिळाले. गोलंदाज आलेत, नाव आहे सचिन. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, पिचिंग केलाय, तदनंतर मात्र अप्पर कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक खारी करेल तो झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू द पवेलियन गणेश. सातारा जिल्ह्यातील एक नामांकित गुणलेखक म्हणून ज्यांची ओळख राहिली ते अक्षय कदम यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालंय. मोस्ट वेलकम अक्षय. जाऊया आपण मात्र पुढच्या बॉलकडे, जिथे श्रवण सर कशा पद्धतीने पाहताय. आता मात्र कन्झिक्युटिव्ह ब्रेक लावले गेले, जिथे 3 विकेट तर बाद झालेत. चर्चा रंगवली होईल. आता मात्र नवीन बॅटर येतील, फलंदाजी साडी. नक्कीच म्हणायला गेलं तर पहिलं षटक कुठेतरी महागडं ठरलं, त्यानंतर ब्रेक थ्रो लावला धावसंख्यामध्ये उत्तम या गोलंदाजाने. हा बॉल, मागचा बॉल जर आपण पाहायला गेला तर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल आपण पाहिला. अगदी शरीरापासून थोडासा दूर ठेवायचा प्रयत्न होता. अपर कट करायच्या प्रयत्नामध्ये शॉर्ट पॉइंट रिजनमध्ये फिल्डर बाद झाले. नक्कीच पंच देखील या ठिकाणी सांगतायत की पहिली वॉर्न तुम्हाला दिलं गेलं, एक बाउन्सर तुमचा या ठिकाणी नक्कीच हाताळला गेला. अनेक वेळा आपण चर्चा करतो ना, ओव्हरमध्ये किती बाउन्सर असतात, तर 2 बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज निघालेत सचिन. हो, यावेळी पहा भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता, मात्र तो लेंथ चुकतोय आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच रुपेश पाटील आमच्यापर्यंत सांगतायत की हा बॉल वाईट असेल. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, आउटसाइड द ऑफ. म्हणजे टीव्ही स्क्रीनवरती हा खेळ आहे ना, तो तुम्हाला क्लीन आणि क्लिअरिटीनेच पाहायला मिळेल, जिथे दूध का दूध और पाणी का पाणी. त्या चकोर पक्षाची मला आठवण होते. ओम साई MTC ते काम करताय, दुधाला पाण्यातून वेगळं करताय. काय क्लिअरिटी दिली आहे पहा ओम साई MTCच्या माध्यमातून हे आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट. मात्र गोलंदाज सचिन निघालेत. हो, स्विंग आणि मिस. श्रवण सर, गोलंदाज मात्र भन्नाट वेग टाकतोय, आपल्या हातामधून भाते असे पाय फेकतोय ना की फलंदाजांना गळपेची केली आहे. नक्कीच विचार करायला गेला, ज्या प्रकारे उत्तमने गोलंदाजी केली होती त्याच्या पावलावरती पाऊल देऊन आता काम करतोय हा गोलंदाज. अग्नीच्या ज्वाला त्याच्या माध्यमातून हाताळत असताना भन्नाट वेग आहे आणि त्या वेगाचा पुरेपूर वापर करत असताना गोलंदाज. या वेळेला देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, फटका उडवलाय अगदी बॅटची कडा मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या अटेम्पला झेल झाला होता ड्रॉप, दुसऱ्या अटेम्पला इथे मात्र झेल कॅरी करायच्या प्रयत्नामध्ये दुसऱ्या अटेम्पला देखील झाला झेल ड्रॉप आणि इथे थोडीशी
थ्रोपैकी खराब आपल्याला पाहायला मिळाले. बघता बघता या बॉलवरती धावा मिळतील त्या तब्बल 2. नक्कीच 2 धावा. पंच आत्ताच्या रन्स आमच्यापर्यंत पोहोचतील. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. येस, रुपेश सर यांची मात्र आम्ही सातत्याने कौतुक करतोय. ज्यावर आपण पाहिलं तर हेमंत कोळी सर आहेत, शशी साटम सर आहेत. हे संपूर्ण फायनल आपल्याला श्रवण सर पाहायला मिळालं. जिथे आपण पाहिलं ना तर बदलापूरमध्ये आम्ही स्पर्धा पाहतो. बदलापूर असेल, डोंबिवली असेल, तर नवे तर भिवंडीमध्ये ज्या समालोचकाची प्रामुख्याने मागणी असते ते आमचे श्रवण, आणि आज मात्र ते देखील या स्पर्धेमध्ये शिरकत करतायत. जाऊया. हो, यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक येतील, डीप मधून प्रोडक्शन दिलं जाईल. काय घडेल, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? खेचू मारायचा प्रयत्न होता, त्यानंतर डीप मध्ये फिल्डर तैनात होते. मिड विकेट रिझल्ट मध्ये त्यांच्याकडून झाली थोडीशी चुकी, आणि त्याचं चुकीचं रूपांतर जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय, आणि जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी बघता बघता या 2 धावा देखील एकवटल्या गेल्यात. बाय 1 गेट 1 फ्री धावा मिळतील 2. नक्कीच बाय 1 गेट 1 फ्री मिळाल्या. 2 धावा इथे मेहनत करावी लागेल. पुढचा बॉल ऋतिक आहेत. यावेळी पहा शॉटम चाक करण्याचा प्रयत्न, डीप शॉट स्क्वेअर लेग रिजन मध्ये, नाही तर पहा इथे मात्र चूक झाली. म्हणूनच म्हटलं आता ना, घोड चुकांना देऊ अनुभव ऐसे नाव. नवीन पाठ आहे, भरकडून देऊ नको तुझं नाव. नावासाठी झगडायचंय, नावासाठी लढायचंय, नावासाठी खेळ आहे. खेळाचा हा थरार पाहायला मिळालाय श्रवण सर. नक्कीच विचार करायला गेला तर या चुका कुठेतरी डोक्यात दुखी ठरू शकतात या संघाला. खऱ्या अर्थानं जर ग्रामीण क्रिकेटचा विचार करायला गेला तर आपल्या गावासाठी खेळत असता, आणि आता या प्रीमियर लीग मध्ये आपल्या संघासाठी खेळत असताना. हो, यावेळी पहा खोलवर पद्धतीचा बॉल, तदनंतर मात्र डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल. या तदनंतर मात्र कंप्लीट केली गेली. वेल थ्रो रसल पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये सावंतवाडीचा हा पठ्ठ्या, मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय रसल. आणि सध्याच्या घडीला रसल हे नाव फार मोठं चर्चेत राहिलंय, जिथे आक्रमकता ही त्यांच्याकडे पाहायला मिळाली. मात्र 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या पाठीमागे 23 लॉस ऑफ 3 विकेट्स. येऊ द्या डीजे. नक्कीच पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये धावा होत्या तब्बल 12, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3च धावा आल्या. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 15 धावा होत्या, आणि या षटकामध्ये धावा खर्च गेल्या गोलंदाजाने त्या तब्बल 8, आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या तब्बल 23. फार चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 संघ एका ताकदीचे आहेत, 2 संघ एका क्षमतेचे आहेत. एका बाजूला संघ विचार करायला गेला तर MV टायगर्स हा संघ आपण पाहत आहे, आणि त्यांच्या विरोधात 2 हात करत असताना दुसऱ्या बाजूला रायझिंग स्टार 3964 हा संघ. नक्कीच MV टायगर्स आणि रायझिंग स्टार 3964. मात्र या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही पाहिलं आमदार मानसिंग राव नाईक साहेब भाऊ आणि त्यांच्या विद्यमानाने पुरस्कृत केलेली ही स्पर्धा. तदनंतर मात्र आम्ही पाहतोय जिथे आम्हाला सचिनजी चव्हाण यांच्याबद्दल देखील नामोल्लेख करणं फार महत्त्वाचं वाटतं. सचिनजी चव्हाण खऱ्या अर्थाने काळाच्या आणि पडद्यामागचा सितारा, आणि सितारा सचिनजी चव्हाण यांच्याबद्दल आम्ही चर्चा करतो. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत आणि यश मिळेल नक्कीच याच आशेने ते काम करत असतात. अनेक खेळाडूंना घडवण्याचा त्यांचा अट्ट्यास राहिलेला आहे. मात्र जाऊया शेवटचं षटक. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज येतील. यस, रसल प्रवीण आलेत राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार. लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे का नाही, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू खारी केला जाईल, आणि रसलने मात्र इथे मसल टाकून दिलाय आणि पहिला ब्रेक थ्रू आपल्या षटकामध्ये मिळवलाय. श्रवण सर, नक्कीच विचार करायला गेला तर प्रवीण पहिला बॉल घेऊन निघाले होते राईट आर्म राऊंड ट्रॅक वरून. पहिला बॉल पुढे टाकला, त्यानंतर इनसाइड आउटचा फटका, पण पहिला फटका चांगला होता, पण फिल्डर वाईडिश लॉंग ऑफ मधून एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये धावत गेले. त्यानंतर जजमेंट चांगला आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला कॅरी केला, विकेटचं पतन झालं आणि फलंदाज झालेत बाद. सव्या मैदानाच्या आतमध्ये एक ब्रेक थ्रू मिळवलाय. रसल या नावाची चर्चा रंगवली गेली. एक अष्टपैलू खेळाडू आहे, सावंतवाडी या गावाला बिलॉंग करताना पाहायला मिळालंय. मात्र या मैदानाच्या आतमध्ये अगेन्स्ट द फलंदाज अनुप आलेत मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या अगेन्स्ट. हो, यावेळी पहा लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली
आणि सांगितलंय हो हो आग का गोला अरे उछल कर बोला हा आहे षटकारांचा टोला आला एक क्रॅकिंग षटकार साधावा. हाताला चटका देऊन हाताला ब्रश करून या 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. मैदानाच्या आतमध्ये घडताय का हे देखील पाहणं गरजेचं असेल. येस आपण पाहिलं ना तर थोडंसं आउटसाइड द ऑफस्टंप बॉल हाताळला होता. तदनंतर मात्र बॅटची इनर एज जी आपण पाहिली ना तर तिथे थोडंसं शफल होऊन खेळण्याचा बॅकफुटवरती जाऊन तदनंतर पंच करण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र बॅटची लिडिंग एज लागली बिहाइंड द विकेट. फर्स्ट स्लिपमध्ये असलेला क्षेत्ररक्षक कार्यरत झाला आणि त्याने मात्र इथे रनआउटची संधी क्रिएट केली. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतील बाद आणि आता मात्र संधी मिळेल ती अनुप हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. जिथे धावसंख्या जर आपण विचार केली ना तर धावफलकावरती लगावली गेली आहे ती 29 धावा. नवीन बॅटर येतील नाव आहे अनिकेत हे नाव पाहायला मिळेल. शेडगेवाडी बोथ कॅप्टन्स लगेचच या. शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स आणि आर्यन 11 शेडगेवाडी. आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे धावफलकावरती आतापर्यंत धावसंख्या लगावली गेली आहे ती 29. 29 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल रसल निघालेत. हो यावेळी बॅकफुट वरती गेलेत. इनक्रेडिबल शॉट कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये स्वीपर कव्हर मधून येतील. मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पहा इथे चुकी होतीये आणि तदनंतर मात्र चेंडू सरळ सीमा रेषे पार चौकार 4 रन्स. नेक्स्ट मॅचचा टॉस मात्र घेतला जाईल शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स विरुद्ध आर्यन 11 शेडगेवाडी या दोन संघांमधला हा टॉस मात्र घेतला जाईल. तर कॅप्टनला विनंती असेल की आपण त्वरित मुख्य व्यासपीठाजवळ यायचं आहे. पहा यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप मधून येथील क्षेत्ररक्षक आहे. प्रोडक्शन दिलं गेलं. एक धाव तर कंप्लीट केली गेली. पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. तिसरीचा प्रयत्न आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज होतील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. 2 धावा अंकित होतील. टार्गेट सेट केले गेले. आता मात्र धाव संख्या 36 सेकंड इनिंग मध्ये. आपण जाऊया टॉस साठी जिथे शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स विपक्ष आर्यन 11 शेडगेवाडी या दोन संघांमध्ये होईल घमासान. याचाच टॉस करण्यासाठी जाऊया आशिष चोरगे यांच्या समेत टॉस का बॉस या ठिकाणी. ओव्हर टू आशिष सर. चलो थँक्यू धन्यवाद शैलेश सर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होईल आणि टॉस मरता अर्थातच काळुगडे गावचे उपसरपंच युवराज पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस घेतला जाईल. तर कॅप्टनला विनंती असेल शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स विरुद्ध आर्यन्स 11 शेडगेवाडी या दोन संघांमधला हा टॉस असेल. तर कॅप्टन आपण जिथे कुठे असाल मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे आणि टॉस घेतला जाईल नेक्स्ट मॅचचा अर्थातच काळुगडे गावचे उपसरपंच युवराज पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस घेतला जाईल. आपण एक खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपण या मैदानामध्ये संपन्न होत असताना नक्कीच पाहायला मिळते. आता तसं 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 सीझन क्रमांक 5.
तर नेक्स्ट मॅचचा टॉस मात्र आपण घेतोय शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स विरुद्ध आर्यन 11 शेडगेवाडी या दोन संघांमधला हा टॉस आणि तर आर्यन 11 शेडगेवाडी पहिला सामना जिंकलाय आणि हा दुसरा सामना असेल टीम शंकरदादा मोहिते या संघासमोर आणि काळुंद्रे गावचे उपसरपंच युवराज पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस कॉल कोण देईल कॉल महत्वाचा असेल आणि कॉल देतील शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स स्विंग द टॉस काटा असा आवाज दिला आणि काटा आलाय आणि टॉस मात्र शंकरदादा मोहिते यांच्या बाजूने राहिलाय निर्णय काय असेल फील्ड फर्स्ट करू फिल्डिंग फर्स्ट करेल आणि फिल्डिंग करत असताना कुठेपर्यंत रोख ठेवाल समोरच्या टीमवरती पहिल्या इनिंग मध्ये त्यांची पहिली बॅटिंग बघताना पहिल्या मॅचमध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली तर आम्ही 50-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू तर टॉस तुमच्या बाजूने राहिला नाहीये आणि पहिली मॅच तुम्ही जिंकलेली आहे तर कशा पद्धतीने मात्र पाहताय समोरच्या टीम समोर आणि कितपत मजल माराल पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम अशी तर चांगलीच आहे शंकरदादांची आणि आम्ही 50+ करायचा प्रयत्न करेन तर नक्कीच दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा जास्त वेळ न घेता टॉस मात्र झालाय इंटू द टॉस शंकरदादा मोहिते टीम टॉस जिंकली आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय मी मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ होत आहे थँक्यू सो मच टॉस झालाय टॉस जिंकलाय शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केले टीम आर्यन 11 शेडगेवाडी या संघाला थँक्यू सो मच ओव्हर टू कॉम्बॉक्स शैलेश सर धन्यवाद धन्यवाद विशेष करून या स्पर्धेच्या दरम्यान जिथे आमचे विराजभाई नाईक यांचं या व्यासपीठावरती पुनश्च एकदा आगमन होतं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे विराज सर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही पाहतोय ना कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही याची खऱ्या अर्थाने दखल घेतली गेली आहे पहा खेळाडूला इजा होईल आणि त्याला मात्र तंतोतंत त्वरित हॉस्पिटलाइज करण्याची देखील सोय अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी केली ॲम्ब्युलन्स आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले ग्रेट एफर्ट्स आम्ही पाहतोय जिथे आमचे अध्यक्ष संदीपजी पाटील साहेब यांच्याकडे नजरा वळवल्या जातात संदीप साहेब आपण पाहतोय आपण टीव्ही स्क्रीनवरती ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण असोसिएशनच्या माध्यमातून ॲम्ब्युलन्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले म्हणजे काय थॉट आहेत या थॉटला सलाम आहे तुमच्या विचारांना सलाम आहे जिथे प्रत्येक खेळाडूवरती आणि प्रत्येक संघावरती बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे जिथे क्लीन क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळत आहे संदीप पाटील देखील या स्क्रीनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत चर्चा होते आहे संदीप सर चर्चा याच गोष्टीची होते की मैत्रीचं नातं कसं जोपायचं आहे म्हटलं जातं ना की सोबतीने साथ देऊ आभाळ बांधायला दोर देऊ आभाळ बांधायचं आहे आणि हा दोर दिलाय पहा तिथे मात्र आपल्याला त्या ॲम्ब्युलन्स बरोबर चर्चा होईल त्याचबरोबर आमचे आजच्या दिवसामध्ये मामा ज्यांचा वाढदिवस आपण साजरा केला प्रकाशजी पाटील नक्कीच त्यांच्याबद्दल देखील आपण चर्चा करतो टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळालं आहे मात्र ही चर्चा रंगवली गेली आहे श्रवण सर अशा पद्धतीचं नियोजन आपण अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये आणि ही देखील एक भव्य दिव्य पश्चिम महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये दखल घेतली गेली आहे या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आपण पाहत आहे दमदार आमदार आदरणीय सन्मान्य आपण पाहत आहे मानसिंगराव नाईक अर्थातच भाऊ यांच्या संयुक्त विद्यमानाने पुरस्कृत केलेली दर्जेदार आणि धमाकेदार क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहे 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 हे दर्जेदार पर्व 5 आपण पाहत आहे नक्कीच पर्व 5 पाहतोय जिथे आपण पाहिलं ना तर माननीय आमदार मानसिंगराव नाईक यांच्याबद्दल चर्चा करूया जिथे सामाजिक क्षेत्र असेल किंवा शैक्षणिक क्षेत्र असेल राजकारण हा आमचा भागच नाही आहे पहा जिथे समाजकारण आणि शैक्षणिक भागामध्ये 32 शिराळामध्ये कामगारांचे नेते म्हणून ज्यांना ओळखले जातात ते आमचे मानसिंगराव नाईक साहेब भाऊ या नावामध्ये बरंच काही आहे म्हणजे आपण जर पाहिलं ना तर हक्काने आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलात ना तर तदनंतर मात्र पुढच्या कालखंडामध्ये तुमचं काम कुठपर्यंत आलंय हे साहेबांकडून तुमच्यापर्यंत कॉल पोहोचतो म्हणजे कामाची दखल घ्यावी कशी तर ती मानसिंगराव नाईक साहेबांच्या माध्यमातून ती दखल घेतली जाते आणि प्रत्येक पद्धतीने या ठिकाणी दखल घेतली जाते मात्र जाऊया पूर्वार्धामधला खेळ संपलाय सौरभ सर आता मात्र श्रवण सर आता मात्र उत्तरार्धामध्ये आपण जातोय सेकंड इनिंगकडे जातोय टार्गेट जे आहे ना ते 36 या आकड्याकडे पाहायला मिळालाय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी मिथून आणि त्यांचा सामना करण्यासाठी सुनील आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलेली आहे नक्कीच स्ट्राइक इनला आपण पाहत आहे ऑन स्ट्राइक सुनील पहिला बॉल आडव्या बाटनं फटका खेळला फटका खेचून मारलाय
इनफिल्डच्या वरून बॉलला उडवलाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र पहिल्या बॉलवरती हा शानदार चौकार ठोकत असताना 4 धावा. पाडल स्वीप पाहायला मिळाला जिथे घुटना टेकला होता आणि आडव्या पाटने अक्रॉस द लाईन खेळला पुढचा बॉल. हो यावेळी बॅकफूट वरती गेले पंच केला कव्हर्सला स्वीपर कव्हर मधून चेंडू ट्रॅव्हल होईल अलॉंग द कार्पेट सीमा रेषे पार चौकार 4 रन्स. बॅक टू बॅकचा हा सलगचा दुसरा चौकार आपण पाहताय सुनीलच्या बॅट मधून. आता खऱ्या अर्थानं 0 पासून 36 पर्यंत पोहोचायचंय तर 36 पर्यंत पोहोचता पोहोचता आक्रमकतेचं रूप धारण करत असताना सुनील या फलंदाजाला पाहताय. तिसरा बॉल. हो यावेळी पुन्हा एकदा बॅकफूट वरती गेले पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मात्र फील्ड केला जाईल आणि स्ट्राईक एंड वरती प्रवीण म्हणजे रसल या 32 शिराळाचा हा रसल ओळखला जातो आणि रसलने प्रत्येक षटकारासाठी विजय अण्णा सावंत यांच्याकडून कॅश प्राइज आहे 101 रुपयाचं कॅश प्राइज आहे या रसलसाठी. सावंतवाडीचा हा सितारा त्याच्यावरती असलेलं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळालंय. आपण पाहिलं ना श्रवण सर चर्चा होईल पहा पहिलाच बॉल कशा पद्धतीने हाताळतील. मिथून यांच्यावरती अटॅक केला गेलाय मात्र ओव्हर द विकेटने पुन्हा निघालेत. हो यावेळी ऑन साईडला डीप मध्ये प्रोडक्शन आहे मात्र चेंडू चाललाय 1 बाउन्स म्हणून म्हटला तर ना की परिंदो को या ठिकाणी नक्कीच म्हटलं जातं ना की तालीमे दी नहीं जाती परिंदो को आसमानों में उड़ने की अरे वो तो खुद ही तय करते हैं मंजिले आसमानों की. पहा इथे चौकार ठोकलाय. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल होता त्याला हुक केला आणि सरळ पाठवून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 टप्पा घेत 4 धावेसाठी चौकार आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच षटकारासाठी कॅश प्राइज आहे. चर्चा होतीये रसल आपल्या पॉवरची मसल दाखवतोय. पॉवर मसल आहेत त्याच्याकडे एक फिट अँड फाईन. मैदानाच्या आतमध्ये टीव्ही स्क्रीनवरती आपण ज्या बॅटरला पाहतोय ना त्याचं नाव आहे प्रवीण. स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल प्रवीण. पहा त्याचा उभा राहण्याचा स्टान्सचा जो एक क्रिया आहे ना ती फार सुंदर आहे. एक गुड स्टान्स पाहायला मिळाला आहे क्रिकेटिंग स्टान्स. यावेळी पहा यावेळी डाऊन द ग्राउंड इम्पॅक्ट टाकलाय ना लेंथ वरती कंट्रोल ना लाईन वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण. चेंडू स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय सरळ पार्किंग प्लॉट मध्ये चौकार ठोकलाय. वन साइड हिरो या पठ्ठ्याकडे पाहायला मिळालाय मिथून. हो याही वेळी 38 सर्कल डीपी एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून कॉन्सिक्युटिव्ह पाक टू पाक तिसरा चौकार म्हणूनच म्हटला आता ना अरे खुळ आभाळ मोकळ मोकळ नभी चांदन चांदन माझ्या नावाचं वादळ मी ठोकलंय चौकाराचं तोरण. या पठ्ठ्याने चौकाराचं तोरण ठोकलंय. येऊ द्या डीजे. बाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे पहिल्या 2 बॉलवरती सुनीलने चौकार ठोकले होते त्याच्या पावलावरती पाऊल देऊन काम करत असताना प्रवीणला आपण पाहताय रसल द मसल रसल का पॉवर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना प्रवीण नावाचा हा फलंदाज आपण पाहताय. सलगच्या 3 बॉलवरती 3 चौकार आले आणि टीमची टोटल अद्याप जाऊन पोहोचल्या शुभ अंकावरती 221 21 धावा. वाह किती शुभ आकडा आहे. जिथे सचिनजी चव्हाण साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की 21 हा आकडा आम्ही गुरुदक्षिणा म्हणून देतो. 21 हा आकडा आम्ही गणपतीला मोदक म्हणून देतो. शुभ आकडा हा 21 स्क्रीन वरती लावलाय या पठ्ठ्याने. 21 धावा धावफलकावरती मात्र दुसरं षटक 18 बॉल आणि 15 डिफेंड करायचे. 36चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 21 आल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला गोलंदाज. हो यावेळी पहा आणखी एक इनक्रेडिबल लॉंग लेग बॉडी लाईनच्या बाहेर एक खणखणीत दणदणीत
षटकार 6 धावा. अगदी हा बॉल त्यांना हाताला हाफ ट्रॅकर बॉल होता, हुक केला आणि फेकून दिला सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवेशी वार्तालाप करत असताना हा षटकार आपण पाहिला. 6 धावा. पहा या मागची क्रिया जर पाहिली ना सौरभ श्रवण सर, जिथे इम्पॅक्ट शॉर्ट लेंथ वरती गोलंदाजी हाताळली होती. पुढचा बॉल हो, यावेळी पहा कट शॉट पाहायला मिळाला, डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय, कम्प्लीट होईल ती 1 धाव. या एका धावेने मात्र स्कोर कार्ड 28 या आकड्यावरती. जवळजवळ लवकर वेळ वाचवण्याचा प्रयत्न राहिलेला आहे या टीमचा. कट केलं होतं क्रिकेटचा क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना क्रिकेटचा कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल येस, यावेळी पाहायला मिळाला चेंज ऑफ पेस, लोअर डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय श्रवण सर मैदानाच्या आतमध्ये. काहीतरी वेगळं करावं लागेल, वैविध्यतापूर्ण तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच जास्त डॉट बॉल जास्त विकेटच्या प्रयत्नामध्ये गोलंदाजा राहावं लागेल. ते टीम रायझिंग स्टार 3964 या संघाला आपण पाहता. फटका चांगला आहे पण फिल्डर त्या ठिकाणी होते हाताचा पिसारा फुलवत असताना. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, बऱ्याच काळामध्ये तरंगत होता आणि लँड झालाय सरळ फिल्डरच्या हातामध्ये. टिपलाय फिल्डरने जाईल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. नक्कीच गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असलेला महादेव देखील किती सुंदर गोलंदाजी करत असताना त्याला मात्र इथे विचारलं कोणी, अरे तुम कैसे हो, जिंदगी में गम है, गम में दर्द है, दर्द में मजा है और मजे में हम है. इथे पहा मैदानाच्या आतमध्ये घारीचा जो एक व्ह्यू पाहायला मिळाला ना, वा. या ठिकाणी आम्ही कॅमेरामॅनचं कौतुक करेन, जिथे या स्पर्धेवरती घारीची नजर ही पाहायला मिळाली आहे. काय लाईव्ह टेलिकास्ट आहे श्रवण सर. पहा जिथे प्रत्येक क्षण टिपला जातोय या ओमसाई MTCच्या माध्यमातून. नक्कीच आम्ही आधी देखील म्हटलं होतं क्वालिटी विथ क्लिअरिटी हे यांचं प्रीत वाक्य आहे. आणि प्रीत वाक्यावरती सातत्यानं चालत असताना या वाहिनीला आपण पाहताय टीम ओमसाई MTClive.in ही वाहिनी. येस, महादेव निघालेत राऊंड द विकेटने. पहा यावेळी बॅकफूट वरती गेले, जागा बनवली, त्यानंतर मात्र सुपर कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर घेतली, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये, थांबवलं गेलंय. मात्र काय घडलंय, मिस टाइम झालाय, थोडासा वाईडिश थ्रो आला, डायरेक्ट हिट. पंचांकडे दाद मागितले. येस, थर्ड अंपायर कडे मात्र आता निर्णय पोहोचवला गेलाय. आता मात्र काय असेल थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. थर्ड अंपायर रेफर केलाय. Yes. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचलाय की बॅटर आउट असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. अंपायर सॉफ्ट सिग्नल काय आहे आमच्यापर्यंत पोहोचू द्या. येस, सॉफ्ट सिग्नल जो आहे तो आउट आहे. येस, आणि तोच सिग्नल आहे. येस, कॅरी केला गेलाय. फलंदाज होतील ते बाद. आणि श्रवण सर मैदानाच्या आतमध्ये ऑन फील्ड डिसिजन आपण घेतलाय. टेक्निकल इश्यूज, टेक्निकल इरर मैदानाच्या आतमध्ये येत राहतात, याची देखील ग्वाही घेतली गेली. तरी देखील आम्ही प्रयत्न 100% केले. पहा शेवटच्या क्षणापर्यंत बाट जी आहे ना ती हवेमध्ये पाहायला मिळाली. ज्यावेळी लँडिंग झाला ना त्यावेळी मात्र हिट केलं ते विकेटला, डायरेक्ट हिट पाहायला मिळाला. आणि तदनंतर मात्र नक्कीच गोलंदाजाला याचं मात्र यश मिळालंय. एक रनआउटमध्येच फलंदाज बाद होतील. उत्तम बाद झालेत. नक्कीच उत्तम यांची मात्र खेळी समाप्त झाली आहे. नवीन फलंदाज येतील श्रवण सर विजय. नक्कीच उत्तमला देखील प्रश्न पडला असेल, एक धाव कंप्लीट झाली होती, काही गरज होती का या धावेची.
आणि धावता धावता उत्तमला देखील तंबूच्या आश्रयाला परतावा लागलाय. आता उत्तमची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती विजय आपण पाहत आहे. 29 स्कोर कार्डवरती स्कोर धावसंख्या पाहायला मिळाली आहे. 29 लगावली गेली आहे, जिथे नवीन बॅटर येत आहेत विजय. येस 36चं टार्गेट आहे. अजूनही 7 धावेंची गरज मस्ट निडेड असतील त्या 7 धावा आणि 7 धावांसाठी मात्र 13 बॉल. पहा यावेळी बागपूड वरती गेलेत ओव्हर दी 30 यार्ड सर्कल, जिथे पाहिलं ना तर कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे प्रोडक्शन दिले गेले, कंप्लीट केल्या गेल्या त्या 2 धावा. म्हणजे श्रवण सर आता मात्र फक्त 5 धावेंची गरज आहे. अगदी बॅकफुटला आल्या हलक्या हाताना पंच केला, नंतर डीप पॉइंट मध्ये फिल्डर देखील होते आणि थ्रो फेकी केली. तोपर्यंत 2 धावा एकवटण्याचा अवधी होता. बघता बघता सहजरित्या या 2 धावा एकवटल्या देखील गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट बोथ बॅटर्स. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या पाठीमागे 31 ही धावसंख्या पाहायला मिळाली. एक चांगला स्टान्स आणि चांगला एक ॲक्सिलेटर केलाय, जिथे ड्रायव्हिंग सीटवरती बसत असताना मात्र फार सुंदर वेगाने गाडी घेऊन चालली आहे, जिथे 15.50च्या सरगतीने ही धावसंख्या उडवण्याचा प्रयत्न राहिला श्रवण सर. नक्कीच सुरुवातीपासून टॉप गिअरवरती बॅटिंग करताना आपल्याला दिसले. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या, त्यानंतर या षटकामध्ये देखील 10 धावा आल्या आणि 2 षटकांच्या अखेरीस 31 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 5 धाव्यांची अजून आवश्यकता येणाऱ्या 12 बॉल मध्ये. येस एमव्ही टायगर्स आणि रायझिंग स्टार यांच्यामध्ये हे चाललेलं वॉर, यांच्यामध्ये चाललेलं हे रणकंदन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आता मात्र 3ऱ्या षटकाच्या दरम्यान आपण वळतो आहोत. 3ऱ्या षटकाच्या दरम्यान मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज येतील. चला जरा गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. श्रीकांत हे नाव आलेलं आहे. श्रीकांत या गोलंदाजाकडे आपण नजरा वळवतोय, जिथे आता मात्र फक्त 5 धावा औपचारिकता. 5 धावेची आवश्यकता आहे. फटका उडवलाय, फटका दमदार आहे. MS धोनी स्टाईल ना मॅच जिंकली आहे. बॅटिंग करत असताना टीम MV टायगर्स या संघानं एंड इज वेल देन ऑल इज वेल ही मॅच जिंकली आहे MV टायगर्स या संघानं. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचा खूप खूप आभार. वेल प्लेड बॉयज टीम MV टायगर्स अँड हार्ड लक बॉयज टीम रायझिंग स्टार. 3964 हा संघ आपण पाहत आहे. येस या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच देखील आपण या ठिकाणी घोषित करू थोड्या वेळानंतर, मात्र आम्ही तो देऊ. या ठिकाणी मात्र आम्हाला पाहायला मिळत आहे जे उत्कृष्ट गोलंदाजी ज्यांनी हाताळली ते उत्तम ठरलेत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. याची नोंद करून घ्या आणि पुढील मॅचचं धावतं वर्णन करण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करूया राहुलजी शिरसाट आणि त्यांच्या समेत मात्र आशिषजी चोरगे यांच्या समेत आपण या पुढील मॅचचं धावतं वर्णन ऐकणार आहोत. ओव्हर टू राहुल सर आणि आशिष सर.